श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। निवेदन। भवारण्य छेदुनी टाकी क्षणात, असा एक समर्थ तू त्रिभुवनात। म्हणून अनन्य शरण आलो मी पाया, नमस्कार माझा तुला गुरुराया। ज्ञान हे मनुष्याजवळ उपजतच असते, ज्याला जसे शिक्षण मिळते तसा त्याचा स्वभाव बनतो। एकदा मनुष्याच्या मनावर शिक्षणाचा वाईट परिणाम झाला म्हणजे तो बदलणे अत्यंत खडतर होते। करिता बालमनालाच योग्य वळण लावणे अत्यावश्यक आहे। पण या कामी घरात माता पितरांचे मुलांकडे पूर्ण लक्ष असावे लागते आणि शाळेत शिक्षकांच्या सहाय्याचीही अत्यंत जरुरी आहे। विद्या ही अविद्या घालविणारी असल्याने विद्येपासून मनुष्याचे जीवन सुखकर होते। जी विद्या सुखदायी नाही ती विद्या नसून अविद्याच होय। प्रापंचिक शिक्षण देणारे हे सर्व गुरु असून पारमार्थिक शाश्वत सुखाचे मार्गदर्शक हे सद्गुरू होत। आपणास शाश्वत सुखाची तर अपेक्षा, पण मार्गदर्शक भेटणे मात्र फारच दुर्लभ असल्याचे दिसून येते। त्यामुळे योग्य मार्ग न सापडता संसारातील उद्वेगाने मन गोंधळून जाऊन समाधान हरवते आणि तेणे करून मनुष्यावर बेचैन होण्याची पाळी येते। अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आजवर विद्येच्या योगे करून ज्यांनी आपली अविद्या घालविली आणि आपले जीवन सुखमय करून घेऊन जे जगात अजरामर झाले, अशा व्यक्तीची परमपवित्र जीवनचरित्रे व त्यांचा बोध सदैव नजरेसमोर ठेवणे अत्यावश्यक आहे। बाळपणापासून मनुष्याची अंतर्शुद्धी होत गेली म्हणजे ऐन तरुणाच्या भरात देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे गौरवर्तन घडत नाही आणि त्यामुळे म्हातारपणी पण त्याला चिंतेच्या तावडीत सापडावे लागत नाही। याकरिता शाळेतील अभ्यासाप्रमाणेच हाही एक अत्यावश्यक असलेला किंबहुना त्यापेक्षा जरुरीचा अभ्यास असे समजून प्रत्येक बंधू भगिनींनी आपापल्या मुलांना हा धडा देण्याची कोशिश करावी।